मनपूर्वक शुभेच्छा। ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राच्या वतीने आयोजित आजच्या ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित आदरणीय अभ्यागत डॉक्टर गिरीश यापळे, त्यांचे कुटुंबीय, सौ संगीताताई बर्वे आणि त्यांचे कुटुंबीय, निगडी केंद्राचे केंद्रप्रमुख वाचस्पती श्री मनोज देवळेकर सर, केंद्र व्यवस्थापक श्री आदित्य शिंदे, केंद्र प्रशासक सौ अनघा देशपांडे, विद्यालयाच्या प्राचार्य सौ विद्याताई उल्हास, निगडी केंद्र समिती सदस्य, विभाग प्रमुख, आदरणीय अध्यापक, पालक आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मागील वर्षीप्रमाणे या वर्षी देखील ध्वजारोहणानंतरचा कार्यक्रम 2 ठिकाणी समांतर होत आहे। आज तिरंगा लहराता है अपनी पूरी शान से, हमें मिली आजादी वीर शहीदों के बलिदान से। आजादी के लिए हमारी लंबी लड़ाई चली थी, लाखों लोगों ने प्राणों से कीमत बड़ी चुकाई थी, कीमत बड़ी चुकाई थी। अनेक क्रांतिकारकांनी या स्वातंत्र्याच्या यज्ञवेदीत हसत हसत आपल्या प्राणांची आहुती दिली। अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी, क्रांतिकारकांनी सशस्त्र लढ्यापासून ते अहिंसक लढ्यापर्यंत सर्व मार्गाने केलेले प्रयत्न यशस्वी झाले। देश स्वतंत्र झाला। भूतकाळात घडलेल्या या केवळ घटना नसून आपल्या देशाचा जाज्वल्य इतिहास आहे। आजच्या या शुभ प्रसंगी देशाच्या अनाम वीरांना अभिवादन करताना स्वातंत्र्याचे महत्त्व जाणून घेत आजही आपण त्यांच्यामुळे सुरक्षित आहोत याची जाणीव आपल्याला पदोपदी होते। देशाचा प्रत्येक सीमेवर लढणाऱ्या, प्रसंगी शत्रूला चारी गुंड्याचीत करून आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांबद्दलही कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस आहे। भारताचा मागील काही हजार वर्षांचा गौरवशाली इतिहास पाहता हेच जाणवते की आपला देश जगातला एकमेव असा देश आहे ज्याने आजपर्यंत कोणत्याही अन्य भूमीवर आक्रमण केले नाही। स्वभूमीवर आनंदाने, शांततेने, सुखाने राहिला, पण शत्रूने आक्रमण केल्यास त्याचा संहार केल्याशिवाय राहिला नाही। पराक्रम वृत्ती, कृतज्ञता, बाणेदारपणा, प्रामाणिकपणा, राष्ट्रनिष्ठा, शेवटच्या श्वासापर्यंतची विजिगीषी वृत्ती असे असामान्य गुण भारतीयांच्या रक्तातच आहेत। म्हणूनच एकतेची विविध रूपे जपणारा आपला देश अजूनही अखंड, अभेद्य आहे आणि यापुढेही कायम असाच राहील। 14 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते, संपूर्ण जग निद्रिस्त असताना भारतात स्वातंत्र्याची पहाट होत आहे। भारत नवचैतन्याने जागृत होऊन स्वातंत्र्य संपादन करत आहे। त्या रात्री भारताच्या राजधानीत 21 तोफांची सलामी भोगली। संसद भवनावर असलेला युनियन जॅक खाली उतरून तिरंगी फडकवण्यात आला। हे दृश्य प्रत्यक्ष पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फुटले होते। फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उंच भरारी घेणारा वैभवशाली, समृद्ध परंपरेचा भारत आणि आधुनिक भारत यातील नव्या जुन्याची योग्य सांगड घालण्यासाठी राष्ट्रभक्तीने भारलेले, देशाची परिपूर्ण माहिती असलेले कार्यकर्ते घडवणे हे प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून माननीय अप्पांनी आणि आदरणीय भाऊंनी नवयुवकांमध्ये राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटवली। ही ज्योत अखंड पुढे पुढे नेऊन जात परिसराचे, त्यातून समाजाचे आणि त्यातून देशाचे रूप पालटण्यासाठी होत असलेल्या अनेक चांगल्या कृतींची आणि उपक्रमांची सोबत घेत ज्ञानप्रबोधिनी यशाचे एक एक शिखर पारक्रांत करत देशासाठी कार्यकर्ते घडवत आहे। 2023-24 या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आयोजित केलेल्या पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सर्व विभागातील 5वी चे 26, 8वी चे 17 अशा एकूण 43 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत चमकून यशाची परंपरा अबाधित ठेवली आहे। याच वर्षी 29 जुलै ते 4 ऑगस्ट 2024 या सप्ताहात विद्यालयातील क्रीडाकुल विभागाने एक नवीन शिवधनुष्य पेरले होते। ते म्हणजे ऑलिम्पिक प्रदर्शनाचे। अत्यंत रेखीव नियोजनबद्ध असे प्रदर्शन ठरवले गेले। आपल्या विद्यालयातील या प्रदर्शनाला सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी भेट दिली। तसेच
पंचक्रोशीतील अनेक शाळांतील विद्यार्थ्यांनी देखील हे प्रदर्शन पाहिले। विद्यार्थ्यांना ऑलिम्पिक सामन्यांविषयीची, खेळाडूंबद्दलची, त्यांच्या आहाराबद्दलची आणि पुरस्काराबद्दलची माहिती मिळाली। भारतीयांचा ऑलिम्पिकमध्ये सहभाग, मिळवलेले यश विद्यार्थी आवडीने पाहत होते, समजून घेत होते। ग्रामीण भागातील 8 ते 14 वयोगटातील मुलांना शालेय वयापासून खेळासाठी प्रोत्साहन आणि शास्त्रशुद्ध मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने ज्ञान प्रबोधिनी क्रीडाकुल विभाग आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडाकुल ग्रामीण खेळाडू विकास प्रकल्प कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे। त्यातून ग्रामीण भागातील दुर्लक्षित राहिलेल्या मुलांना योग्य संधी आणि दिशा मिळेल। अशा प्रकारे ज्ञान प्रबोधिनी विविध स्तरांवरती उत्तम विद्यार्थी घडवण्याचे आणि मनुष्य घडवण्याचे काम अविरत करत आहे। यातूनच समाजात एकोप्याची भावना, एकोप्याची भूमिका रुजण्यास मदत होईल हे निश्चितच। आम्ही भारतीय आहोत, एक आहोत ही भावना जनमानसात पोहोचवावी या हेतूने यावर्षी देखील स्वातंत्र्य दिनी केंद्र सरकारने देशभरात हर घर तिरंगा हा उपक्रम राबवावा असे सांगितले आहे। आपल्या देशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा राष्ट्रीय सण आहे। होश तिरंगा, जोश तिरंगा, उरा उरात तिरंगा, सत्य तिरंगा, नित्य तिरंगा, घराघरात तिरंगा, घराघरात तिरंगा। तिरंगा केवळ एक ध्वज नसून तो आपल्या सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे। इसवी सन 2020 किंवा त्याहीपेक्षा आधी स्वयंपूर्ण होणारा भारत हे नक्कीच स्वप्नरंजन नाही किंवा अनेक भारतीयांच्या मनात वसत असलेला तो केवळ आशावादही असण्याची आता गरज नाही, तर स्वयंपूर्ण आणि प्रगल्भ भारत ही एक अव्याहत चालणारी मोहीम आहे। तिच्यात आपण प्रत्येक जण नक्कीच सहभागी होऊ शकतो आणि आपला वाटा उचलू शकतो। उदात्त ध्येयासक्तीने पेटून उठलेले तरुण ही आमच्या मते कुठल्याही राष्ट्राची सर्वात मौल्यवान मालमत्ता होय। तेव्हा या तरुण मनांना घडवण्याचे काम कुटुंब व्यवस्थेमध्ये होऊ शकते। म्हणूनच यावर्षी निगडी केंद्राने वार्षिक विषयच कुटुंब संस्कृती संवर्धन वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरवले आहे। कुटुंबातून इतरांसाठीचा सेवाभाव आणि सद्भाव याची शिकवण, तसेच इतरांविषयी आदर व्यक्त करणे, त्यातूनच सामाजिक भान येते। आपला आनंद, सुख हे इतरांना वाटून देणे, परस्परांना मदत करणे, सहाय्य करणे या अनेक गोष्टीतून व्यक्तीतील नातेसंबंधातील कर्तव्य धर्म शिकायला मिळतो आणि यातूनच समाजाप्रती, देशाप्रतीच्या कर्तव्यांची जाण वाढत जाते। भारताच्या भविष्यवेधी धोरणाची आखणी योग्य पद्धतीने करायची असेल तर काही अंगभूत सामर्थ्यांना केंद्रस्थानी आपल्याला ठेवावे लागणार आहे। जसे आयुष्यभर विद्यार्थी दशेतच राहून नेहमीच नवनवी शिकण्याची दुर्मिळ जन्मजात वृत्ती, निसर्गाने मुक्त हस्ताने उधळलेली त्याची धनसंपदा, भारताला लाभलेला प्रदीर्घ समुद्र किनारा, भारतात जन्मजात येणारे विविध पशुपक्षी, भरपूर उपलब्ध असलेला सूर्यप्रकाश, सबंध देशातील विविध प्रदेशांना मिळालेले वैविध्यपूर्ण वातावरणाचे वरदान, वेगवेगळ्या भूभागावर घेतली जाणारे अनेक विविध कृषी उत्पादने, ढोबळ मनाने विचार करता अवघ्या विश्वाची, त्यातील वैविध्यतेची लहानशी प्रतिकृती म्हणजे आपला देश। अतिशील वातावरण जसे आपल्याकडे आहे तसेच नेत्र सुखद असलेला हिरवळीशी उधळणही आपल्या देशातच आहे। एका हाताला रखरखीत वाळवंट हे भारतातल्या भूमीचे भागबाह्य आहे, तर दुसरीकडे भरपूर पर्जन्यमान हेही भारतातले वास्तव्य आहे। निसर्गाने आपल्यावर केलेली ही त्याच्या धनसंपत्तीची खैरात आपण जर व्यवस्थित आणि अचूक पद्धतीने उपयोगात आणू शकलो तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच। उपनिषद काळात गुरु धर्मचर, सत्यवत, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव या गोष्टी आपल्या सोडून केवळ 18 जणांकडे शिक्षण जात आहे। चारित्र्यशील नागरिक घडवणे व त्या दृष्टीने पावले राष्ट्र उत्थान या विवेकानंदांच्या विचाराकडे आपण स्फूर्ती घेऊन विचारांच्या माध्यमातून आचारांच्या स्तरावर आपल्याला उतरवा लागेल आणि यातून मनुष्य निर्माणाची प्रक्रिया आपल्याला साधता येईल। यासाठी स्वामीजी सांगतात, स्थिर बुद्धीचे व्हा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे पवित्र व्हा
व स्वतःशी पूर्णपणे प्रामाणिक राहा. आपल्या भवितव्यावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. स्वतःचे भवितव्य घडवा. सामर्थ्य तुझ्या बाहूमधले तूच जगा दाखवी. वाट निरामय आयुष्याची शोधायला हवी. प्रयोगशाळा रणमैदाने तारुण्यालाही आव्हाने. तेव्हा या समर्पक विचारांवर कृती करणे आवश्यक आहे. पण स्वातंत्र्योत्तर काळात मागील पानावरून पुढे जाऊ अशी गत झालेली आहे. आताची युवा पिढी हुशार आणि चौकस आहे. तिला योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. ते नसल्याने तिच्या समोर जीवन उद्देशच नाही. सुराज्य निर्माण करणे हे ध्येय या पिढीच्या मनावर बिंबवणे आवश्यक आहे. आजचे स्वराज्य हे क्रांतिकारकांनी साडलेल्या रक्तघाम मधूंच्या पायावर उभे आहे हे त्यांना कळायला हवे. आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वामी विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वजण संकल्प करूया. एकदा एखादी कल्पना स्वीकारली की मग आपण तिलाच आपले जीवन सर्वस्व बनवा. सतत तिचाच ध्यास घ्या. स्नायू तसेच मज्जातंतू तुमचा शरीराचा अणुरेणू त्याच कल्पनेने भागला जाऊ द्या. इतर कोणत्याही विचारांना थारा देऊ नका. यशस्वी होण्याचा हाच मार्ग आहे. 1947 साली स्वतंत्र भारतासाठी तिरंगी झेंड्यात सर्वात वरचा केशरी पट्टा हा शौर्य व त्यागाचे प्रतीक, मधला पट्टा शांती सत्याचे प्रतीक असून निळ्या रंगाचे धर्मचक्र गतीचे द्योतक असून हिरवा रंग सुजलाम सुफलाम ऐश्वर्याचे प्रतीक मानले गेले. आजच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी आपणास लाभलेले अभ्यागत डॉक्टर गिरीजी आफळे आणि सौ संगीताताई बर्वे, निगडी केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय श्री मनोज देवळेकर सर, केंद्रीय समितीचे मुख्य सदस्य प्राचार्य सौ विद्याताई उदास आणि ध्वजारोहणाची मानकरी कुमारी काव्य कुलकर्णी तसेच मराठी व इंग्रजी माध्यमाचे अग्रणी यांना विनंती करते की आपण ध्वजारोहणासाठी गच्चीवर जावे. काव्या प्रसाद कुलकर्णी. काव्या आपल्या विद्यालयामध्ये 5वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने आलेली आहे. 262 गुण मिळवून तालुक्यात 11वा तर जिल्ह्यात 26वा क्रमांक मिळवलेला आहे. गेल्या 8 वर्षांपासून शिष्यवृत्ती परीक्षेसाठी श्रीमती स्वाती वर्धा यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळत आहे. आतापर्यंत 100हून अधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेले आहेत. स्वाती यांचे मनपूर्वक अभिनंदन. एक साथ बैठे बैठे सावधान खड़े होंगे, खड़े हो. एक साथ सावधान पीछे मुड़. एक साथ विश्राम. प्रबोधिनी सावधान होंगे, सावधान. तिलावत. ध्वज नमस्ते. 1 2 3 राष्ट्रगीत.
अभ्यागतांना विनंती करतो की कृपया त्यांनी व्यासपीठावर यावे. पण 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या सुमारे 150 वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी, राष्ट्रपुरुषांनी आपले सर्वस्व अर्पण केले. प्रसंगी प्राणाची आहुती दिली. त्यांचे स्मरण करण्यासाठी आणि आपल्या राष्ट्रध्वजाला प्रणाम करण्यासाठी आपण आज जमलेलो आहोत. लहरतो आहे तिरंगा डौलाने, उंच उंच आज या आकाशी. जय हिंद जय भारत चा जय जयघोष करत नतमस्तक होऊया भारत मातेच्या चरणाशी, भारत मातेच्या चरणाशी. ध्वजगीत इयत्ता 6वी आणि 7वीतील विद्यार्थी गट आपणासमोर सादर करत आहेत. या गीताचे बोल आहेत, नभी पडत्या ध्वजा स्मरणीया सत्य शिवा सुंदरा. सावधान. ध्वजगीत.
एक साथ विश्राम, एक साथ सावधान, पीछे मुड़, एक साथ बैठेंगे, बैठ जाओ। भारत हा देश विविध संस्कृती आणि परंपरांनी नटलेला आहे. भारतात विविध सण पुण्या गोविंदाने साजरे केले जातात. येथे विविधतेत एकता पाहायला मिळते. हेच भारताचे वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी जात पात धर्म अशा कोणत्याच प्रकारचा भेदभाव केला जात नाही. या भारतीय संस्कृती आणि परंपराबद्दल आपणा सर्वांना अभिमान आहे. परंतु या सर्वांचा अभ्यास मुले लहानपणापासूनच करायला लागली तर त्याचा अभिमानही ते आपोआप बाळगतात. देशावरचे प्रेम त्यांच्यामध्ये जागृत होते. अशा प्रकारचे गुणगान गौरव देशभक्तीपर गीत इयत्ता चौथीतील विद्यार्थी गट आपणासमोर सादर करत आहेत. हा देश माझा, हा देश माझा.
माननीय सौ संगीताताई बर्वे यांचा परिचय पूर्व माध्यमिक विभागाचे विभाग प्रमुख श्री समाधान सुसर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या क्रांतिकारकांचे, स्वातंत्र्य सैनिकांचे आणि राष्ट्रपुरुषांचे स्मरण करण्यासाठी, तसेच त्याग, शौर्य, शांती, समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला मानाने आसमंतात फडकवण्यासाठी, त्याला प्रणाम करण्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत. सर्वांचे मनपूर्वक स्वागत. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व अध्यापक बंधू भगिनी, पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ज्ञानप्रबोधिनीमध्ये आपला भारत देश म्हणजेच आपली मातृभूमी हे दैवत मानले जाते. या दैवताची पूजा म्हणजेच ईश्वराची पूजा अशी शिकवण आपली आहे. मातृभूमी हे दैवत येथे स्थापिले पूजिले, त्याग पराक्रम सेवा यांचे त्रिदल पदी वाहिले, कर्मसुमातून ज्ञान भक्तीचे परिमळ दरवळले, चहू दिशांनी आज विकसती या कमलाची दले. याची अनुभूती आपण सर्वजण घेत आहोत. राष्ट्रसेवेची बांधिलकी ही केवळ योजनेतून अंगी मुरणारी गोष्ट नाही. त्यासाठी आतून प्रेरणेचा झरा उत्पन्न व्हावा लागतो. प्रत्येकाने हा देश माझा आहे म्हणून वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन अशी प्रतिज्ञा करायला हवी. या मातृभूमीच्या उत्कर्षात माझा उत्कर्ष आहे, तिच्या गौरवात माझा गौरव आहे असे मानायला हवे. धर्म, जात, पंथ, उच्च नीचता हा भेद न मानता सर्वांचे एकच दैवत म्हणजे आपली मातृभूमी हे मानायला हवे. हे दैवत कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांच्या समोर राहावे, हृदयात विराजमान व्हावे म्हणून ज्ञानप्रबोधिनीच्या प्रत्येक केंद्रात मातृभूमीची प्रतिष्ठापना केलेली आहे. मातृभूमीच्या सेवेसाठी प्रत्येक कार्यकर्ता इथे झिजत आहे. हिंदू भूमीच्या गौरवात मज श्रेय गवसले हो, समर्पणाचे शुभ्र कमल हृदयात विकसले हो, ध्रुवापरी दृढ ध्येय प्रवणता, रुजू समर्थता कार्यशरणता, बहुत शोधुनी हे जीवन स्वर प्रबोधिनीत उमगले हो, हिंदू भूमीच्या गौरवात मज श्रेय गवसले हो. असे म्हणणारे हे कार्यकर्ते देशाचे रूप पालटण्यासाठी प्रतिज्ञापूर्वक प्रबोधिनीत समर्पित भावनेने कार्य करत आहेत. ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राचे हे कुटुंब संस्कृती संवर्धन वर्ष आहे. भाऊ बहीण, आई बाबा, काका काकू, आजी आजोबा असे सर्वजण जिथे एकत्र राहतात आणि एकमेकांसाठी काम करतात, कष्ट घेतात, एकत्र मजा करतात, एकत्र गप्पा मारतात, एकत्र भोजन करतात, एकमेकांची काळजी घेतात, एकत्र स्वप्न बघतात, एकमेकांना स्वप्न दाखवतात आणि ते साध्य करण्यासाठी सगळे एकजुटीने प्रयत्न करतात. ते म्हणजे आपले कुटुंब. कुटुंबातील नात्यांमधून आपल्याला कर्तव्याची शिकवण मिळते. कर्तव्याचा जबाबदारीचा संस्कार कुटुंबातूनच दिला जातो. इतरांप्रती सेवाभाव आणि सद्भाव याची शिकवण दिली जाते. यातून इतरांविषयीचा आदर आणि सामाजिक भान वाढते. दुसऱ्यांसाठी कष्ट घेणे, आपला आनंद सुख हे इतरांना वाटून देणे, अडचणींना एकमेकांना मदत करणे, इतरांच्या आनंदासाठी सुखासाठी सहाय्य करणे इत्यादी गोष्टींमधून व्यक्तीला कर्तव्य धर्म कुटुंबातूनच शिकायला मिळतो. भारतीय संस्कृती आणि परंपरेची जाण असणाऱ्या अशा आदर्श कुटुंबातून कुमारी काव्या प्रसाद कुलकर्णी, ज्ञानप्रबोधिनी गुरुकुल विभागातील विद्यार्थिनी, अतिशय शांत, स्थिर, उत्तम खेळाडू, भरपूर अवांतर वाचन करणारी,
हस्ताक्षर उत्तम, पाठांतर उत्तम, अनेक बाह्य स्पर्धांमध्ये तिने यश मिळवलेलं आहे. इतिहास, विज्ञान विषयामध्ये तिला विशेष रस आहे. मेहंदी, रांगोळी, नृत्य अशा अनेक कौशल्यामध्ये तिने निपुणता मिळवलेली आहे. 3 वर्षाहून अधिक काळ भरतनाट्यमचं ती प्रशिक्षण घेत आहे. एवढंच काय, राज्यामध्ये आपल्या जी काही 5वीची शिष्यवृत्ती परीक्षा झाली त्याच्यामध्ये तालुक्यात 11वी आणि जिल्ह्यात 26वी आलेली आहे. विशेष म्हणजे ज्ञानप्रबोधिनी गुरुकुल विभाग हा पंचकोशाधारित शिक्षण पद्धतीवर आधारित आहे आणि सकाळी 7 ते सायंकाळी 7 अशी शाळा आहे. 100% उपस्थिती तिची आहे. गांधर्व महाविद्यालयाची पहिली परीक्षा ती प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेली आहे. स्वामी विवेकानंद जयंतीला तिने 1000 सूर्यनमस्कार घातलेले आहेत. यावर्षी आतापर्यंत अजून रक्षाबंधन यायचंय 6000 रुपयांची तिने राखी विक्री केलेली आहे. श्रीमान योगी छत्रपती संभाजी कादंबरी वाचण्याचा तिचा संकल्प सुरू आहे. अशी गुणवंत विद्यार्थिनी, तिचे मनपूर्वक स्वागत. आणि तिच्या सोबत तिचे पालकही आहेत. वडील श्री प्रसाद प्रकाश कुलकर्णी, मूळचे धाराशिवचे पण आता पुण्यात स्थायिक झालेले आहेत. बी इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन खाजगी कंपनीमध्ये जॉबला आहे. आई सायली प्रसाद कुलकर्णी MSc इन मायक्रोलॉजी झालेले आहे. स्वतःचा त्यांचा व्यवसाय आहे. सामाजिक कामाची आवड आहे आणि इयत्ता 7वी साठी सुरू असलेल्या निसर्ग शाळा या उपक्रमात प्रशिक्षिका म्हणून त्या नित्य येत आहेत. काव्या आणि तिच्या आईबाबांचे मनपूर्वक स्वागत. आपल्या लेखनीने बालमनावर, युवा युवती आणि आबाल वृद्धांवर संस्कार घडविणाऱ्या डॉक्टर संगीता बर्वे या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आहेत. कविता, गीत लेखन, अनुवाद आणि बाल साहित्य यावर त्यांनी स्वतःचा ठसा उमटविलेला आहे. BA-MS पुणे विद्यापीठातून झालेले आहेत. MA मराठी पुणे विद्यापीठातून झालेले आहेत आणि मास्टर इन आयुर्वेदिक डायटेटिक्स अशी पदवी सुद्धा त्यांनी संपादन केलेली आहे. मृगतृष्णा, दिवसाच्या वाटेवरून, अंतरीच्या गर्भी हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. या संग्रहासाठी त्यांना इचलकरंजी येथे कवयित्री इंदिरा संत योजनेअंतर्गत उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार, नाशिकचा विशाखा पुरस्कार, कामगार साहित्य परिषदेचा गदिमा पुरस्कार, पुणे मराठी ग्रंथालयाचा नचिकेळकर पुरस्कार प्राप्त झालेला आहे. साहित्यातील योगदानासाठी नुकताच प्र.के. अत्रे पुरस्कार प्राप्त झालेला आहे. पहिल्या सावित्रीबाई फुले स्त्री संमेलनाच्या त्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत. पहिले विद्यार्थी शिक्षक संमेलन झाले त्याच्या त्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत आणि पुणे येथे 26व्या अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलन जे झालं त्याच्या सुद्धा अध्यक्षा राहिलेल्या आहेत. एवढंच काय विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना काही नाव चित्रपटांची परिचित आहेत. धर्मवीर, कंडिशन्स अप्लाय, मुंबई पुणे मुंबई अशा चित्रपटांसाठी गीतलेखन त्यांनी केलेलं आहे. स्टार प्रवाहासाठी सुद्धा गीतलेखन केलेलं आहे. बाल साहित्यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा कविवर्य भारा तांबे आणि साने गुरुजी पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ग.ह. पाटील पुरस्कार, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा साहित्य भूषण पुरस्कार आणि बाल साहित्यातील कारकीर्द आणि पीयूची वहीसाठी राष्ट्रीय स्तरावरचा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे. डॉक्टर संगीताताई बर्वे यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांच्या समवेत आज आवर्जून त्यांचे यजमान माननीय राजेंद्रजी बर्वे हेही उपस्थित आहेत. त्यांचेही मी विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि पुढील सूत्रे सीमाताई महाजन यांच्याकडे देतो. धन्यवाद दादा. आजच्या ध्वजारोहणाची मानकरी असलेल्या कुमारी काव्या कुलकर्णी हिने आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी काव्याला विनंती करते.
उत्सव तीन रंगांचा आभाळ यात सजला. उत्सव तीन रंगांचा आभाळ यात सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला. बुद्धिदाता गणेश, सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे बलशाली भारताचे स्वप्न साकारण्यासाठी सज्ज असणाऱ्या माझ्या देश बांधवांना तसेच त्यांना घडविणाऱ्या गुरुजनांना वंदन करून मी काव्यप्रसाद कुलकर्णी इयत्ता 6वी गुरुकुलची विद्यार्थिनी आपल्या समोर माझे अनुभव कथन करत आहे. मी ऐकले होते की परीक्षार्थी न होता ज्ञानार्थी व्हा. या सुविचाराला अनुसरून मी माझ्या शिष्यवृत्तीच्या अभ्यासामध्ये मूलभूत संकल्पना स्पष्ट होण्यावर अधिक भर दिला. त्याचाच परिणाम की काय, पण इंग्रजी बुद्धिमत्तेचा पेपर अवघड आला आहे हे मला परीक्षा देऊन बाहेर आल्यावर समजले. गुरुकुलच्या दिनचर्येमुळे माझा सर्वांगीण विकास होण्यास मदत झाली. जसे की उपासनेमुळे एकाग्रता वाढली, व्यायामामुळे शरीर उत्तम राहिले आणि मला दररोजच्या मैदानी खेळांमुळे मला स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक क्षमता ताणण्याची सवय लागली. मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे या वर्षीच्या आपल्या हस्तपुस्तिकेमध्ये कुटुंब संस्कृतीबद्दल ज्या पोषक वातावरणाचा उल्लेख केला आहे ते पोषक वातावरण लहानपणापासून घरात मिळत राहिले. घरच्यांनी शिष्यवृत्तीची परीक्षा असताना देखील छंद म्हणून भरतनाट्यम शिकू दिले. त्याचबरोबर मी मागील वर्षी श्रीमान योगी, संभाजी यांसारख्या अनेक कादंबरी वाचण्याचा संकल्प देखील पूर्ण केला. त्यामुळे माझे मन आनंदी आणि प्रसन्न राहिले व मला अभ्यासाचा ताण कधीच जाणवला नाही. हे सर्व करत असताना शाळेतील 100% उपस्थिती, 1000 सूर्यनमस्कार, 6000 रुपयांपर्यंतची राखी विक्री या सर्वांचा देखील आनंद घेतला. 5वीच्या मुलांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या शुभेच्छा देताना एवढेच सांगावेसे वाटते की स्पर्धा ही नेहमी स्वतःचीच करा. सावरकरांनी म्हटल्याप्रमाणे देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचे आपण काहीतरी देणे लागतो. याप्रमाणेच मी देखील माझ्या भविष्यात माझ्या देशासाठी भरीव अशी कामगिरी करेन. त्यासाठी तुम्ही सर्वांनी मला आशीर्वाद द्यावेत अशी मी अपेक्षा व्यक्त करते. ज्ञानियाचा अनतुक्याचा तोच माझा वंश आहे. ज्ञानियाचा अनतुक्याचा तोच माझा वंश आहे. माझ्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. माझ्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांनी घालून दिलेल्या ज्ञानदानाच्या पवित्र कार्याचे पाईक असणाऱ्या आणि माझ्या यशामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व गुरुजनांचे आभार. तसेच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे माझे आई वडील, आमच्या प्रश्नांना सतत उत्तरे देण्यासाठी तत्पर असणाऱ्या स्वातीताई, आमच्या भावना समजून घेत आम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या गायत्रीताई या सर्वांविषयी मी आभार मानते आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद काव्या. मुलांनो, उत्तम यश मिळवायचं तर त्याची तयारी पहिल्यांदा तुमच्या विचारात मनात व्हायला हवी. ज्याप्रमाणे बी पेरलं की त्याला कोंब येतो आणि त्याची वाढ होत होत त्याचं झाड बनतं, त्याप्रमाणे उत्तम यश मिळवायच्या इच्छेचं बी तुम्ही प्रथम तुमच्या मनात रुजवायला हवं. नंतर त्याप्रमाणे ते प्रत्यक्षात येईलही. अशा प्रकारचे बी काव्याच्या मनात देखील रुजलेलं होतं आणि त्याप्रमाणे तिने यश देखील मिळवलेलं आहे. यावर्षी
इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा देणारे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्व विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये काव्याच्या ठिकाणी आपण असणार आहोत असे भविष्य रंजन करायला काहीच हरकत नाही। मी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय संगीताताई बर्वे यांना विनंती करते की विद्यार्थी आणि अध्यापकांना मार्गदर्शन करावे। काव्याप्रमाणे आपणही अनेक अभ्यासाबरोबर अनेक कौशल्ये आपण आत्मसात करायला हवी आणि उत्तम यश मिळवायला हवं। अनेक कौशल्य आत्मसात करताना जाणत्याची संगत आपण आपल्या सोबत घेतली पाहिजे। अशा पद्धतीने काव्याने मिळवलेल्या यशाबद्दल पुनश्च एकदा तिचे आपण अभिनंदन करणार आहोत। जोरदार टाळ्यांनी आपण तिचे अभिनंदन करूया। संगीताताईंना मी विनंती करते की आपण विद्यार्थी आणि अध्यापकांना मार्गदर्शन करावे। आपली सर्वांना नमस्कार। आपली सुंदर शाळा, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक शिक्षिका आणि माझ्या प्रिय छोट्या मित्रमैत्रिणींनो, आज मला तुमच्या समोर बोलायला खूप छान वाटतंय आणि काव्याचा हेवा वाटतोय की काव्याला लाल किल्ल्यावरून भाषण करायला मिळालं। असं वाटतं मला की ती वरून भाषण करते म्हणजे मी म्हटलं सरांना, तर म्हणाले हीच अपेक्षा आहे मुलांकडनं, तर ही अपेक्षा आपल्या शिक्षकांची आहे ती पूर्ण हो अशी मी हा मी आशीर्वाद देते आणि तुमच्या सर्वांचं कौतुक करतो, काव्यासहित तुम्हा सर्वांचं, कारण तुम्ही सर्व अतिशय चांगले गुणवान आणि चांगला अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत। आज स्वातंत्र्य दिन आहे आणि स्वातंत्र्य दिनानिमित्तानं आपण एक छानसं गाणं ऐकूया। ते गाणं मी लिहिलंय, राजीव बर्वे यांनी संगीतबद्ध केलंय आणि प्रांजली माझी मुलगी हिनं गायलंय। कुटुंब संस्था म्हणून आपला तुम्ही विषय आहे, तर कुटुंब काय काय करू शकतं याचं एक छोटंसं उदाहरण म्हणून आपण सुरुवातीला हे गाणं ऐकूया आणि नंतर मी आपल्याशी गप्पा मारते। राष्ट्राचा ध्वज उंच शिखरावरती जाऊया, राष्ट्राचा ध्वज उंच धरून शिखरावरती जाऊया, वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया। ध्येय आमचे यश कीर्तीचे, कर्तव्याचे परिपूर्तीचे, ध्येय आमचे यश कीर्तीचे, कर्तव्याचे परिपूर्तीचे, अभ्यासाने व्यायामाने देह मनाला घडवूया, वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया। माता पित्यांचे विश्व आम्ही स्पर्धेतील अश्व आम्ही, माता पित्यांचे विश्व आम्ही स्पर्धेतील अश्व आम्ही, आज मनाच्या स्वैरपणाला लगाम भक्कम घालूया, वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया। जात पातीला मोडूया, बंधुत्वाला जोडूया,
जात पातीला मोडूया, बंधुत्वाला जोडूया, संघर्षाला काढून आपण अणुयुगाला सांधूया. वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया. परमुलखाला जाऊया, पुन्हा परतून येऊया. परमुलखाला जाऊया, पुन्हा परतून येऊया. या देशाच्या सरस्वतीला सन्मानाने वंदूया. वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया. राष्ट्राचा ध्वज उंच धरून शिखरावरती जाऊया. राष्ट्राचा ध्वज उंच धरून शिखरावरती जाऊया. वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया. वंदे मातरम, 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 वंदे मातरम. आवडलं तुम्हाला सगळ्यांना? हे गाणं तुम्हाला म्हणायला आवडेल ना? आम्ही हे गाणं तुम्हाला पाठवू, तुम्ही ताई दादा तुमचे बसवून घेतील, पण मी हेच गाणं तुम्हाला आपण सगळे मिळून म्हणायचं का? मी म्हणते माझ्या मागे म्हणाल. राष्ट्राचा ध्वज उंच धरोनी शिखरावरती जाऊया. वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया. ध्येय आमचे यशकीर्तीचे, कर्तव्याचे परिपूर्तीचे, अभ्यासाने व्यायामाने देह मनाला घडवूया. वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया. माता पित्यांचे विश्व आम्ही. ऍक्टिंग करून म्हणायचं. आपण आठवतो ना आपल्याला, माझ्या हातात माहिती एखादं पुस्तक म्हणून मला कळता येत नाही. माता पित्यांचे विश्व आम्ही, स्पर्धेतील ना अश्व आम्ही. आपण बोलत माता पित्यांचे विश्व, हो की नाही? त्यांचे जगत आपण सगळे. स्पर्धेतले अश्व नाही होत. अश्व म्हणजे काय? स्पर्धेतले घोडे नाही होत आपण. म्हणजे स्पर्धा करायची, मी सांगितलं तसं छान करायची, स्वतःशी करायची, स्वतःशी पण नाही करायची, छान काम करायचं, आनंदाने काम करायचं, हो की नाही? माता पित्यांचे विश्व आम्ही, स्पर्धेतील ना अश्व आम्ही. आज मनाच्या स्वैरपणाला लगाम भक्कम घालूया. वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया. जात पातीला मोडूया, बंधुत्वाला जोडूया. संघर्षाला काढून आपण अणुयुगाला सांधूया. वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया. मागचे म्हणतात ना, मागच्या ऐकू येते ना, काय सांगितलंय की जातपातीला मोडूया, संघर्षाला काढूया. संघर्ष नाही करायचा, भांडण नाही करायची, आणि काय करायचं पण
संघर्षाला काढून आपण अणुयुगाला सांधूया. अणुयुग आहे ना, हे ना, या विज्ञानाला आपण जवळ घेऊया. परमुखाला जाऊया, पुन्हा पत्नी येऊया. जाऊया परदेशात शिकायला जाऊ आपण वाटल्यास, पण परत येऊ आपल्या देशासाठी, हो की नाही? आपला देश आपल्याला चांगला करायचा आहे ना, आपला स्वतंत्र झालेला देश चांगला करायचा आहे की नाही आपल्याला. म्हणून काय करायचं? परमुखाला जाऊया, पुन्हा परतून येऊया. या देशाच्या सरस्वतीला सन्मानाने वंदूया. वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया. आणि काय? रंगीबेरंगी फुलेच आम्ही, या मातीची मुलेच आम्ही. सुगंध अमुता इथे हवासा, या मातीतच डोलूया, या मातीतच मिसळूया. वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया. म्हणा वंदे वंदे वंदे. तर माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींनो, आज तुमच्याशी गप्पा मारायला बोलायला मला इथे बोलावलं, म्हणून सुरुवातीलाच मी आपल्या ज्ञानप्रबोधिनी निगडी शाळेचे आभार मानते आणि काही गोष्टी तुम्हाला सांगते. आज मला सरांनी सांगितलं की आमच्या मुलांशी तुम्ही कुटुंब व्यवस्थेवर बोला. मागच्या वेळेला मी आले होते, आठवते का कोणाला? कोणी होतं का इथे त्यावेळी? मागच्या वर्षी मागच्या मुली पीयूची वहीवर विचारायचे होते आणि मी आले होते त्यावेळी तुम्ही खूप प्रश्न विचारले होते मला. तर आता तुम्हा सगळ्यांसाठी मला बोलवलंय, हो की नाही? तर कुटुंब संस्था म्हणजे काय? कोणाला सांगता येईल कुटुंब संस्था म्हणजे काय? कोणाला सांगता येईल? सांग. कुटुंबाने केलेली संस्था. अजून आणखी कोणाला सांगता येईल कुटुंब संस्था म्हणजे काय? सांगशील? एकत्र कुटुंब. किती छान, टाळ्या वाजवा सगळ्यांनी. काय नाव तुझं? विराट. विराट 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 कुटुंब, हो की नाही? त्यांनी बरोबर सांगितलं. एकत्र कुटुंब म्हणजे काय? आजी आजोबा मावशी काका आत्या आई बाबा सगळे सगळे म्हणजे एकत्र कुटुंब. आणि एकत्र कुटुंबात राहिल्याचे काय काय आपल्याला फायदे होतात हे आपल्याला कळायला पाहिजे. आजी आजोबा आवडतात सगळ्यांना? सगळ्यांना आजी आजोबा, सगळे आजी आजोबांकडे जातात? आजी आजोबा तुमच्याकडे राहतात? किती छान. खूप जणांकडे आजी आजोबा राहतात हे ऐकून मला खरंच छान वाटलं. कारण आता शहरामध्ये आजी आजोबा आणि त्यांची मुलं आणि नातवंड बरोबर राहत नाहीत, कारण खूप काम असतं सगळ्यांना. तेही बरोबर आहे. आणि एकत्र राहत नाहीत, वेगळे राहतात, पण सुट्टीमध्ये गावाकडे जातात. आपल्या आजी आजोबांना भेटायला जातात की नाही? सगळे जाता ना तुम्ही सगळे? तर मी आता तुम्हाला आजी आजोबांच्या गावाला मी गेले असतानाची एक गोष्ट सांगणार आहे आणि दुसरी एक गोष्ट सांगणार आहे माझ्या आजीची. मला माझी जी आजी होती तिची गोष्ट सांगते तुम्हाला. तिला शाळेत जात नव्हती, तिला कोणी शाळेतच घातलं नाही, त्यामुळे तिला वाचता आलं नाही, लिहिता आलं नाही, निरक्षर होती. पण ती काय म्हणायची माहितीये का? मी जरी लिहित वाचत नसले तरी दुनियाच्या शाळेत लई शिकले. म्हणजे आपल्या वास्तव गोष्टींनी तिला खूप शिकवलं. माझ्या आजीला ती दरवर्षी वारीला जायची. आजी आजोबा डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन वारीला जायचे. जवळजवळ 30-40 वर्ष ते चालत पंढरपूरला जात असत, नगरहून. एके दिवशी मी तिच्याकडे शिकायला होते बरं का, 4थीत असताना.
मला शिकायला ठेवलं होतं आजी आजोबांकडे नगरला. तर आजी मला म्हणाली की मला ना खरं तर ज्ञानेश्वरी वाचावीशी वाटते बरं का. काय वाचावीशी वाटते? ज्ञानेश्वरी वाचावीशी वाटते. पण मला वाचताच येत नाही. काय करू? मला तर वाचता येत होतं ना. मी कितवीत होते? 4थीत होते. पण आपल्याला वाचता येतं की नाही 4थीमध्ये? आपल्याला शाळेत शिकवलेलं असतं. तर मी म्हटलं मी वाचून दाखवते आजी, एवढं काय त्यात? आजी म्हणाली तू ज्ञानेश्वरी वाचून दाखवशील मला? म्हटलं हो वाचून दाखवी. ती म्हणाली ठीक आहे वाचून दाखव. मग मी तिनं माझ्या समोर ज्ञानेश्वरी ठेवली बरं का. आणि मी वाचायला सुरुवात केली. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं वाचायला सुरुवात केली. आणि आजी माझ्याकडे आश्चर्यानं थक्क होऊन बघत राहिली. तर आजी म्हणाली थांब थांब आता असं कर बरं का. तो आवाज नको करू. काय तो बुटांचा ते आवाज नको करू. तर आजीने माझ्या समोर ती ज्ञानेश्वरी आणून ठेवली. मी वाचून दाखवली. आणि आजी म्हणाली माझ्याकडे भजनाला बायका येतात ना संध्याकाळी तेव्हा ज्ञानेश्वरी वाच. तर मी म्हटलं बरं ठीक आहे. मग तिनं सगळ्या त्या 4 वाजता बायका आल्या, म्हाताऱ्या सगळ्या बायका बरं का, आज्या सगळ्या आल्या. आणि आजीनं माझ्या पुढे चौरंग ठेवला, त्याच्यावर ज्ञानेश्वरी ठेवली आणि मी वाचायला सुरुवात केली. त्या बायका शांतपणे ऐकत बसल्या, अतिशय शांतपणे. का? कारण त्यांना वाचता येत नव्हतं आणि त्यांना कोणीतरी वाचून दाखवत होतं. त्यामुळं त्यांना खूप छान वाटायला लागलं. आणि मी वाचत होते. पहिला अध्याय संपला. आजी म्हणाली आजच्या पुरतं वाच झालं. आणि सगळ्या बायकांनी समोर आल्या. ज्ञानेश्वरीला हळदी पाहिलं, गुळ खोबरं वाहिलं, नमस्कार केला ज्ञानेश्वरीला. आणि जाताना मला नमस्कार केला. हो 4थीतच होते मी तुमच्या एवढी. आणि मला नमस्कार केला आज्यांनी. तर मला पण भारी वाटलं त्यावेळेला. वाटतं की नाही आपल्याला असं कोणी मोठे असतं मी नमस्कार केला तुला वाटेल वा वा हो की नाही. तर मी म्हटलं अरेच्छा मला कशाला नमस्कार. तर त्या आज्यांनी मला सांगितलं ज्ञानेश्वरी वाचून दाखवलीस ना तू आम्हाला हो की नाही. ही ज्ञानेश्वरी तू आम्हाला वाचून दाखवलीस म्हणून तुला सुद्धा नमस्कार. मग त्या काय म्हणाल्या माहितीये का मला म्हणाल्या उद्यापासून रोज दाखवशील ना वाचून आम्हाला. तर मी म्हटलं हो दाखवीन ना. छान वाटलं मला वाचताना सुद्धा आणि इतका छान प्रसन्न सगळं. मग त्या रोज यायला लागल्या आणि मी रोज वाचायला लागले. तर अशा प्रकारे माझ्या आजीनं नकळतपणे माझ्याकडनं कितीतरी अध्याय ज्ञानेश्वरीचे वयाच्या साधारण 10व्या-9व्या वर्षीच वाचून घेतले. म्हणजे आजी निरक्षर होती, तिला वाचता येत नव्हतं, पण तिनं नकळतपणे माझ्यावर जे संस्कार केले ते आयुष्यभर कायम राहील हो की नाही. मग आपले जे शिक्षक असतात, आपले जे गुरु असतात, जे आपल्याला चांगलं काही शिकवतात, चांगलं सांगतात, त्यांचं आपण ऐकलं पाहिजे की नाही. आणि ते ऐकलं तर आपल्यावर आपल्याही नकळत आपल्याला कळत नसतं. आपल्याला काय वाटतं माहिती का, अरे काय हे किती त्रास देत आहेत आपल्याला, किती काय काय सांगतायत, काय सांगतायत असे शांत बसायला, कशाला सांगतायत हे सगळं ऐकायला असं वाटतं. पण आपल्यावर नकळतपणे काय होत असतात, संस्कार होत असतात की नाही. आणि ते संस्कार झाल्यामुळं मग आपल्यातून कोण तयार होतात, काव्या तयार होतात अशा हो की नाही. असे की काव्या जी सगळी पहिली आली आहे हो की नाही. मग असं कोणाकोणाला यावं असं वाटतं पहिलं, बाकीच्यांना नाही वाटत का. मग बाकीच्यांना सगळ्यांना वाटतं ना. सगळेजण पहिले येऊ शकतात बरं का. असं काही नाहीये की कुणीच पहिलं नाही येऊ शकणार, एकच जण पहिलं येईल असं नाही. सगळ्यांनी अभ्यास केला तर सगळे पहिले येऊ शकतात. करा हात खाली. आता तर तुम्हाला गंमत सांगू का, आता मी लातूरला मला बोलावलं होतं बरं का. कुठे? लातूरच्या शाळेनं बोलावलं होतं. आणि लातूरच्या शाळेचा लातूर पॅटर्न खूप प्रसिद्ध आहे ना, सगळ्यांना माहिती आहे. तर त्या शाळेतल्या 13 मुलांना 10वीला 100 पैकी 100% मार्क पडले होते. आणि 275 मुलांना 90% पुढे मार्क्स पडले होते. आणि त्यांचा सत्कार माझ्या हस्ते होता.
किती मुलांना? 275 मुलांना 90% पुढे मार्क्स पडले होते. त्यामुळे अभ्यास केला तर आपल्याला पण मार्क्स पडतात, हो की नाही? तर अभ्यास तर करायचा. अभ्यास हा आपल्याला सहजपणे करता आला पाहिजे. तिने सांगितलं कुठलाही ताण न घेता अभ्यास करायचा, खेळ खेळत इतर सगळ्या कला जोपासत अभ्यास करायचा. पण मोठं झाल्यावर काय करायचं? मोठं झाल्यावर आपल्याला जगण्याचा नकळतपणे अभ्यास करायचा आणि जगणं चांगलं शिकण्यासाठी जगण्यातले चांगले मार्क्स मिळवायचे. जगण्यातले चांगले मार्क्स मिळवायचे म्हणजे काय की आपल्यामधले जे काही षड्रिपू असतील, आता तुम्हाला षड्रिपू म्हणजे कळणार नाही, पण काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर म्हणजे जे द्वेष किंवा काय आपल्याला एक हिनं असंच केलं, तिनं तसंच केलं, मला तिला जास्त मार्क्स पडले, मला कमीच दिले, ही तुलना नाही करायची. आपण शांतपणे आपला अभ्यास करायचा, आपल्या अभ्यासाचा आनंद घ्यायचा आणि तो आनंद घेत घेत छान मार्क्स मिळवायचे आणि जगण्यात सुद्धा चांगला आनंद घ्यायला शिकायचं. मोठेपण लहानपणी आनंद असतो छान, सगळं खेळत असतात सगळे, पण मोठं झाल्यावर जबाबदाऱ्या वाढत जातात, काळजा वाढत जातात. तुमच्या सगळ्या ताया इथे सकाळी आल्यात, सकाळी 6 वाजल्यापासूनच आल्यात, हो की नाही? पण त्यांना त्यांच्या मुलांना आवरून द्यावं लागणार असणार, तुमच्या आयांना बाबांना तुम्हाला आवरून द्यावं लागलं असणार, इथे सोडावं लागलं असणार. म्हणजे त्यांना किती कामं आहेत, ती कामं आपल्याला पुढं करावी लागणार आहेत की नाही? मग ती कामं पुढं करता येण्यासाठी आपल्याला आपण जबाबदारीचं भान शिकायला पाहिजे. म्हणजे आपण काय करायला पाहिजे? लवकर उठायला पाहिजे, स्वतःहून आवरायला पाहिजे, स्वतःहून आपलं दप्तर व्यवस्थित ठेवायला पाहिजे, हो की नाही? बूट व्यवस्थित, सगळं आपली पुस्तकं, आपले कपडे सगळं व्यवस्थित ठेवायला पाहिजे, हो की नाही? तर मी तुम्हाला आणखी एक आपण म्हणूया ना कविता म्हणूया का? आवडेल सगळ्यांना? कवितेचं नाव काय माहितीये? चला आपण आईला मदत करूया. काय नाव आहे? सगळे करणार? नुसतं म्हणायचं नाही बरं का, घरी गेल्यावर हे करायचं. हे अशासाठी आहे की घरी गेल्यावर करण्यासाठी आता आपण म्हणतोय, कळलं? बघू आता आजपासून कोण कोण काय काय करते घरी गेल्यावर. चला आपण आईला मदत करूया. मोठ्याने म्हणायचं, चला आपण आईला मदत करूया. आपले कपडे, आपले खेळ जागेवर ठेवूया. आपण करतो पसारा, आईला देतो त्रास. शाळेतून घरी, घरून शाळेत, राहून जातो अभ्यास. आईच मग त्रासून जाते, करू लागते बडबड, आपल्यालाही ऐकवत नाही. सारखी तिची कडकड. मात्र आता यातून मार्ग काढूया. चला तर मग आईला मदत करूया. ही पुस्तकं ठेवली नीट, दप्तर ठेवलं जागेवर, वस्तू देखील ठेवल्या उचलून, पसरल्या होत्या घरभर. बघा तर घर आता किती छान दिसतंय. माझ्याकडे पाहून किती गोड हसतंय. त्रासलेलं घर आणि त्रासलेली आई. आपल्यालाही याचा त्रास होतोच की नाही? होतो ना? होतो ना? मग म्हणून म्हणते
आपलं डोकं नीट चालवूया. चला तर मग आईला मदत करूया. कोण कोण करणार आता मदत? खरंच काय? खरंच का? घर आवरून ठेवणार, पसारा आवरून ठेवणार, आपलं दप्तर जागेवर नीट ठेवणार, बूट नीट ठेवणार, सगळं. कोण कोण करत होता आधीपासून हे सगळं? वा 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 वा, सगळेच करत होते. टाळ्या तुमच्या सगळ्यांसाठी, टाळ्या वाजवा. पियुष म्हणते, पियुष म्हणते ते आता तर आता आपण हे ध्वजवंदन केलं की नाही? ध्वजवंदन केलं म्हणजे काय केलं आपण? आपल्याला काय मिळालं? आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं की नाही? म्हणजे आपल्या आधीच्या पिढ्यांनी हे स्वातंत्र्याचं मोठं झाड लावलं की नाही? कोणासाठी लावलं? आपल्यासाठी लावलं ना. आपल्यासाठी लावल्यामुळे आपण आज इतके छान इथे सगळे जमतोय, छान शाळेमध्ये शिकतोय, हो की नाही? तर हे आता तुमची आता दादाने सांगितलं की निसर्ग संपदा तुमचं काहीतरी निसर्ग शाळा आहे ना तुमची, निसर्ग शाळा आहे तुमची. तर आता आपण निसर्ग शाळेत जायचं सगळ्यांनी मिळून ना. म्हणणार आता ऍक्टिंग करून म्हणा बाबा. माझ्या हातात पुस्तक असल्यामुळे मला म्हणता येत नाही. तर मी काय करायचं माहिती का? पूर्वी बालचित्रवाणीला तुमच्या शाळेमधल्या खूप मुलांना घेऊन जायचे. ती बालचित्रवाणी बंद पडली, ज्ञानप्रबोधिनी पुण्याची शाळा. त्या शाळेतल्या मुलांना मी कविता वाचायला घेऊन जायचे, खूप मुलांना. आणि मग आम्ही छान त्या टीव्हीवर कविता वाचायचो आणि सह्याद्री दूरदर्शनवर त्या दिसायच्या. खूप मुलांना नेलं होतं. तर आता आपण असं समजूया की तुम्हाला मी नेलंय बालचित्रवाणीला टीव्हीवर, आणि तुम्हाला म्हणायचंय माझ्या मागे कविता. काय? तर कसे बसाल तुम्ही? समजा आपण टीव्हीवर दिसतोय आता, काय रे आपण आता टीव्हीवर दिसतोय ना, आपण कसे बसणार? कसे बसणार? हे दोघं जण कसे बसणार? हो की नाही? टीव्हीवर आता कविता म्हणायच्या आपल्याला समजा, तर आपण कसे बसणार आणि कसे म्हणणार? म्हणायची बघा हे छान झाड आजोबा नावाचं पुस्तक आहे. झाड आजोबा. आणि यातल्या सगळ्या कविता या ताईनं 7वीत असताना चित्र काढलेली आहेत. ही सगळी चित्र 7वीत असताना काढलेली आहेत ताईनं. ती पण तुमच्या पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनी शाळेची विद्यार्थिनी आहे. ताईचं नाव प्रांजली बर्वे. ती छान गाते आणि छान चित्रही काढते. तर नंतरही एक गाणं ती म्हणून दाखवेल. तर आता आपण बालचित्रवाणीत समोर आहोत आणि आपण आता म्हणणार आहोत. तर सगळे छान बसा आणि ऍक्टिंग करून म्हणा. मी म्हणते बसलात सगळे? आणि मागची मुलं फार मोठी आहेत का वयानं? खूप मोठी आहेत का? म्हणजे मग जरा म्हटलं तर हरकत नाही. खूप सोपं वाटतंय का हे? अवघड वाटतंय का म्हणायला? मग म्हणा ना, मजेत म्हणा, छान. चला ऍक्टिंग करू ना. बघू आता कोणाला कविता कशी समजते ते ऍक्टिंग वरनं समजणार आहे मला. आजोबांच्या आजोबांनी लावलं होतं झाड, असं काही वाढलं म्हणता, अगदी ताडमाड, उंच उंच फांद्या त्याच्या, पालवी हिरवीगार, लाल लाल फुलं, सावली गारेगार, फांद्यांवरती पाखरांनी इतकी बांधले घरटी, इवल्या इवल्या पिल्लांची धंदल उडते नुसती. झाड आजोबांचं वय सांगता येत नाही.
जरी बोलता येत नाही, झाड आजोबांचा असा दरारात मोठा, तोडू पाहाल कुणी तर पाठीत बसेल छोटा. वा, मस्त. सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा. सगळ्यांनी छान, उत्तम उत्तम. तुम्हाला राजीव आबांकडनं गाणं ऐकायचं काही? निसर्ग शाळेकरता ऐकायचं? म्हणणार का राजीव आबा? निसर्गातल्या सौंदर्याची फुलं आम्हाला पडे, याच्यात आहे. तुम्ही जे म्हणालात ना कुटुंब संस्था, तर कुटुंब संस्थेबद्दल सांगते. आमचे आजी आजोबा म्हणजे प्रांजलीचे आजी आजोबा यांचं नाव होतं मालती पांडे बर्वे आणि पंडित पद्माकर बर्वे. मालती पांडे बर्वे या खूप मोठ्या गायिका होत्या, लता मंगेशकरांच्या आधीच्या पिढीच्या. लता मंगेशकर आमच्या घरी येऊन गेल्या होत्या. हो, आणि माझ्या सासूबाई म्हणजे मालती पांडे यांची 35 चित्रपटांमध्ये त्यांनी गाणी गायलेली आहेत. लाखाची गोष्ट, वंदे मातरम, म्हणजे त्या तिथे पलीकडे, माझी या प्रियते झोपडे, लपविलास तू हिरवा चाफा, ही सगळी त्यांची गाणी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, दीनानाथ मंगेशकरांच्या स्मृतिदिनानिमित्त लताबाईंनी भानुविलास थिएटरमध्ये माझ्या सासूबाईंचं गाणं गायलं, त्या तिथे पलीकडे माझी या प्रियते झोपडे. तर तुम्हाला हे सांगायचं की त्या आजीच्या आणि माझे सासरे पंडित पद्माकर बर्वे म्हणजे राजूजींचे बाबा यांनी ब्रजभाषेतून 500च्या वर बंदिशी लिहिली आहे ब्रजभाषेतल्या. तर आणि नंतर माझी मोठी मुलगी प्रियांका बर्वे, समजा माहिती असेल की ती गाते अनेक चित्रपटांमधून, आणि धाकटी प्रांजली ही सुद्धा हापूस सारख्या चित्रपटांमधून, भेगलाजी सारख्या चित्रपटांमधून गायलेली आहे. आणि राजू त्यांना शिकवतात, त्यांचे शिष्य तयार करतात आणि स्वतः संगीत सुद्धा देतात. तर ते त्यांच्या बाबांचं एक छान बंदिश तुम्हाला म्हणून दाखवते. ऐकायची सगळ्यांनी, छान तुम्हाला आवडेल. हा, गुरुजनांना अर्पण केलेली बंदिश आहे माझ्या बाबांनी रचलेली. ही हिंदी ब्रज भाषेतील आहे. ही मुद्दामून ऐकवतो तुम्हाला की गुरुजनांचं महत्व, गुरूंचं महत्व किती आहे हे तुम्हाला माहिती आहे. इथे तुम्हाला शाळेत शिकवलं जातं. त्या गुरूंना आपण वंदन करून ही बंदिश ऐकूया. सकाळचा राग देसी या रागात ही बंदिश बांधलेली आहे. जे कोण मुलं मुली शास्त्रीय संगीत शिकतात किंवा ज्यांना आहे ना आवड गाण्याची, कोण गातं तुमच्यातलं? कोणाला गाण्याचा आवाज आहे? तर हा गाण्याचा वारसा आपल्याला उपजत असतो, तो आपण जोपासायचा असतो. आणि अभ्यासाबरोबरच कलागुणांना पण वाव मिळाला पाहिजे, हो ना? तर ऐकणार का? गुरुजन की कही मानो रे, गुरुजन की कही मानो रे, उनकी बातन में अनुभव नित, उनकी बातन में अनुभव नित, गुरुजन की कही मानो रे. हे थोडस जरा शास्त्रीय आहे, पण हे रागात बांधलेलं गाणं आहे, देसी रागातलं. तर असे वेगवेगळे राग असतात आणि आपल्या शास्त्रीय संगीतात म्हणजे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये 10 थाट आहेत. त्या 10 थाटांमधून या रागांची उत्पत्ती होते. तर तुम्ही
जेव्हा हळूहळू मोठे व्हाल आणि पुढच्या वर्गांमध्ये जाल तेव्हा तुम्ही शास्त्रीय संगीत सुद्धा शिकाल. त्याची आवड तुम्हाला आतापासूनच असेल तर ती जरूर जोपासा. यातलं पुढच्या ज्या 2 ओळी आहेत त्या अशा आहेत. जो अपने गुरु को नहीं माने, जो अपने गुरु को नहीं माने, उसकी कला कतही नहीं उभरत, उसकी कला कतही नहीं उभरत, गुरुजन की कही मानो रे, उनकी बातन में अनुभवनित, उनकी बातन में अनुभवनित, गुरुजन की कही मानो रे, गुरुजन की कही मानो रे. या 4च ओळी असतात मुलांनो बंदिशीमध्ये आणि या 4 ओळींमधनं तो राग पुढे सादर करायचा असतो. तर असा हा राग देसी, यातील ही छोटीशी बंदिश तुमच्याकडे. तर आता 5 मिनिटं राहिलेली आहेत. 5च मिनिटं तुमच्याशी बोलणार आहे. पण मला एक छान वाटलं की तुम्ही सगळ्यांनी माझ्या मागे म्हटलं, या कविता म्हटल्यात, त्या छान छान कविता, अशी छान छान गाणी तुम्ही स्वतः लिहा, स्वतः तयार करा, स्वतः त्यावर चित्र काढा. जितकं आपल्याला चांगलं करायचा प्रयत्न करता येईल तितकं चांगलं करा. काय विचारायचंय? करणार ना? अच्छा, करणार. कोण कोण करणार? असं सगळे करणार ना? सगळे करा. छान ती लिहा, स्वतःची दैनंदिनी लिहा. जी मी वही लिहिली स्वतःची, जी वही मी लिहिली स्वतःची, पीयूची वही म्हणून, ज्या पीयूच्या वहीला मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, ती आता 22 भाषांमध्ये अनुवादित होतीये. म्हणजे भारतातल्या सगळ्या मुलांपर्यंत ती जातीये. त्यातलं पहिलं हिंदी पुस्तक दिल्लीच्या साहित्य अकादमीने तयार केलेलं आहे आणि तुमच्यापर्यंत ती सगळ्यांपर्यंत पोहोचली असेल तर ती सुद्धा जरूर वाचा आणि ती वाचून तुमची स्वतःची वही तयार करा. अनेक शाळेतल्या मुलांनी अशा वह्या, स्वतःच्या वह्या तयार केल्या आहेत, जसे की ऋत्विकची वही, काव्याची वही, अनुजाची वही. तर आपापल्या वह्या तयार करा. एवढंच मला या निमित्तानं सांगायचंय आणि इथे मी थांबते. एक आणखी भाषेचं गाणं आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे. बोलणं, भाषा कशी असावी आपली, तर त्या भाषेचं गाणं नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट मुंबई यांनी आमच्याकडनं, आमच्या कुटुंबाकडनं लिहून घेतलंय आणि मुंबईतल्या 20,000 मुलांनी ते गायलंय त्यांच्या शाळेमध्ये. ते गाणं सगळ्या शाळांमध्ये पोचावं म्हणून NCP एक प्रयत्न करते. तर आपल्या शाळेमध्ये पण सुद्धा ते पोचावं म्हणून ते ओरिजिनल प्रांजलीनंच गायलेलं आहे, ती सादर करते आणि आपण थांबूया. भाषेमुळेच घडतो आपण, भाषेमुळेच घडतो आपण, भाषेला आपण घडवावे. भाषेमुळेच घडतो आपण, भाषेला आपण घडवावे. माय मराठी भाषा आपली, माय मराठी भाषा आपली, या भाषेचे अमृत प्यावे, या भाषेचे अमृत प्यावे. भाषेमुळेच घडतो आपण.
साहित्याचा विसर नव्हावा कवितेचा सन्मान करावा साहित्याचा विसर नव्हावा कवितेचा सन्मान करावा ज्ञानेशाच्या भूमीवरती प्रकाश ज्ञानाचा उजळावा ज्ञानेशाच्या भूमीवरती प्रकाश ज्ञानाचा उजळावा महाराष्ट्राची माय मराठी महाराष्ट्राची माय मराठी अभिमानी तिचा मिरवावे अभिमानी तिचा मिरवावे भाषेमुळेच घडतो आपण भाषेमुळेच घडतो आपण भाषेला आपण घडवावे माय मराठी भाषा आपली या भाषेचे अमृत प्यावे या भाषेचे अमृत प्यावे या भाषेचे अमृत प्यावे धन्यवाद. हालचाल थांबलेली. धन्यवाद ताई. विद्यार्थी कसा असावा तर परिस्थितीची जाण ठेव वडीलधाऱ्यांचा मान ठेव विद्यार्थी आहेस तू याचं थोडं भान ठेव शिक्षणाचा ध्यास ठेव शिकण्याचं वेळ ठेव स्वप्ने तर पाहतात सारी पण ती पुरी करण्याची मनामध्ये थोडी आस ठेव अशक्याची पाठ सोड शक्याची गाठ सोड जे जिंकले हरून सुद्धा त्यांना आपल्या मनाच्या आत ठेव सौजन्याचा गुण ठेव नम्रतेचा भान ठेव अमृत प्यायला न्हाण्याचे मन आपले गुरुचरणी गहाण ठेव गाठण्यासाठी एक ध्येय ठेव जिंकण्यासाठी थोडं धैर्य ठेव प्रयत्न पडलेच तुझे कधी कमी तर विचार करायला थोडा वेळ ठेव भारत भूचे सदैव स्मरण कर भारत भूचे सदैव स्मरण कर मुलांनो आपले कुटुंब सुखी आनंदी व्हायचे असेल तर भजन भोजन आणि मंगल संवाद या त्रिसूत्रीला अंगीकारावे लागेल आणि यातूनच आपले घर देवालय सेवालय वाचनालय आणि आदरालयाचे स्वरूप धारण करेल आणि यातूनच कुटुंब संस्कृती संवर्धन होण्यास मदत होईल. निगडी केंद्र प्रशासक सौ अलंकाताई देशपांडे यांना मी विनंती करते कार्यक्रमाचा समारोप व अभ्यागतांचा सत्कार करावा. धन्यवाद श्रीमती. संविधानांच्या छान वेगवेगळ्या गाणी गोष्टी सांगण्याच्या कलेतून आमच्या मुलांना त्यांनी खूप चांगला संदेश दिला आहे. आज आपण सगळे 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जमलो आहोत आणि आजोबांच्या आजोबांनी लावलं एक झाड आणि त्याची फळं आता आम्ही सगळे बघतो आहोत हे नकळतपणे आपल्या सगळ्यांच्या मनावर बिंबलं. हे सगळं पुढे न्यायचं आहे. भारताला मिळालेलं हे स्वातंत्र्य अबाधित ठेवत आणखी विकास करत पुढे जायचं आहे आणि हे कोण करणार आहे तर त्यांच्या संवादातून त्यांनी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे आमची ही पुढची पिढी सगळं करणार आहे आणि याच्यासाठी आपण या झेंडावंदनाचा मान किंवा ध्वजारोहण करण्यासाठी आपण 5वी 6वी मधल्या विद्यार्थी जे पहिले येतात किंवा जे चांगलं यश मिळवतात अशा विद्यार्थ्यांना निवडत असतो. आज आपण काव्याची निवड केली त्यासाठी आणि काव्याने काय प्रकारचं यश मिळवलंय आणि काय प्रकारे ती हे सगळं करतीये हे ऐकून आपल्याला सगळ्यांना निश्चितच आनंद झालाय. मी सविताताईंना अशी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमात काव्याने ध्वजारोहण केलं आणि तिचं सगळं यश याबद्दल तिचं कौतुक करावं. आपण सगळ्यांनी काव्याच्या मनोगतात आणि तिची ओळख करून देताना ऐकलं की त्यांनी 6,000 रुपयाच्या वर राखीव केली आतापर्यंत.
7 ते 7 सकाळी 7 ते 7 संध्याकाळी 7 शाळा करायची. तिथलं सगळं तिथे ठरलेला दिनक्रम पाळायचा आणि त्याच्यानंतर परत संध्याकाळी घरी जाऊन राखी विक्रीसाठी बाहेर पडायचं. हे सगळं करण्यासाठी तिच्या बोलण्याचा उल्लेख आला ते म्हणजे माझे आईबाबा म्हणतात माझ्या पाठीशी उभे. हे सगळं करण्यासाठी आईबाबांची साथ फार महत्त्वाची असते. नाहीतर मुलगी आपली सकाळी 7 ते 7 शाळेत जाते आणि त्याच्यात आल्या परत राखी विक्रीसाठी बाहेर जाते. हे समजून घेणारे, त्यामागची भूमिका समजून घेणारे आणि आपल्या मुलीला अशा प्रकारे साथ देणारे असे तिचे आईबाबांनी आज आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहेत. मी दुर्गुणचे विभाग प्रमुख श्री रामदास विनंती करते की त्यांनी तिच्या आईबाबांसाठी इथे येण्याचा आनंद व्यक्त करतो. आपल्या केंद्राचा विषय यावेळेला कुटुंब संस्कृती यावर्षी असं आपण ठरवलं आहे आणि संपूर्ण कुटुंब एखाद्या विषयात कशा प्रकारे स्वतःला जोडून देतं आणि त्यातनं किती चांगली निर्मिती होऊ शकते हे आज आपल्याला संगीताताईंच्या बोलण्यातून कळलं. आज ते आपल्याला अभ्यागत म्हणून लाभल्या आणि त्यांनी इतक्या सुंदर प्रकारे मुलांच्या बरोबर जाऊन मुलांच्या समोर जाऊन त्यांना खूप चांगल्या गाणी गोष्टी गप्पांमधून चांगल्या गोष्टी समजावून दिल्या. याबद्दल मनापासून आनंद व्यक्त करते आणि आदित्य दादा आपले केंद्र व्यवस्थापक यांना अशी विनंती करते की आज संगीताताई आपल्याकडे आल्या याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करा. संगीताताईंचे यजमान राजेंद्रजी वर्मे यांच्या इथे येण्याबद्दल जीवन आनंद आपले पूर्व माध्यमिकचे विभाग प्रमुख समाधान दादा यांनी व्यक्त करावा अशी विनंती करते. क्षमस्व राजीवजी गणेश. संगीताताईंबरोबरच आज त्यांची कन्या प्रांजली बर्वे इथे आलेली आहे आणि आपल्या सुंदर गाण्याने त्यांनी आपल्या सगळ्यांना खूप छान आनंद दिला. त्याहीबद्दलचा आनंद व्यक्त करावा असे समाधान आम्हाला विनंती. कार्यक्रमाची पुढची सूत्र सीमाताईंच्या हाती. कार्यक्रमाची सांगता प्रार्थनेने होईल. बड़े बड़े सब एक साथ खड़े बड़े हो आवाज आवाज पूर्ण शांत एक साथ सब प्रार्थना. प्रार्थनेचे पहिले आणि शेवटचे कडवे आपण म्हणणार आहोत. पहिली ओळ इथून सांगितली जाईल, नंतर एकत्रित प्रार्थना.